हे बस स्थानक पाहून भंडारा जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींची मान नक्कीच शर्मेनं खाली जायला हवी। कधी काळी या ठिकाणी अड्याळ गावचे ग्रामस्थ विद्यार्थी भर पावसात उभं राहून बसची वाट पाहायचे। गावासाठी बस स्थानक होतं, पण तिथं उभं राहण्याची सोय नव्हती। ऊन पावसात ताटकळत उभं राहणं एवढंच या ग्रामस्थांच्या नशिबी होतं। गावात बस स्थानक बनावं यासाठी गावच्या तरुणांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे विनंत्या केल्या, मात्र वेळोवेळी त्यांना मिळायची पोकळ आश्वासनं। अखेर या वैतागलेल्या तरुणांनी एकत्र व्हायचं ठरवलं। त्यासाठी व्हॉट्सअपचा ग्रुप केला आणि सर्वांनी एकत्र येत लोकसहभागातून हे बस स्थानक उभं राहिलं। खूप परिस्थिती गंभीर होती। लोक पावसात उभे राहत होते, उन्हाचे चटके खात होते आणि रोडवर उभे राहत होते। त्यामुळे आम्ही एक बस स्टँड बनवण्याचा निर्धार केला। आज अड्याळ रोडला ट्रॅफिक वाढलेली आहे, त्यामुळे अतिक्रमण तोडण्यात आलेलं आहे आणि गावाच्या विकासाकरिता व्यापारी मंडळ, ग्रामवासी चांगल्या कामाकरता धावून येतात। कधी काळी इथे धड उभं राहण्याची सोय नव्हती, मात्र गावातल्या तरुणांनी बांधलेल्या या बस स्थानकात बसण्याची उत्तम सोय आहे। त्यामुळे विद्यार्थी, वयस्कर मंडळींची मोठी सोय झाली आहे। फार चांगला उपक्रम आहे। असा जो उपक्रम प्रत्येकाने आपल्या मनात जर ठासून काम केला तर कुठेही अनुचित प्रकार होणार नाही, अशीच भावना प्रत्येकाने मनात ठेवायला पाहिजे। हल्ली तरुणांमध्ये व्हॉट्सअपचा वापर केवळ चॅटिंगसाठी होताना दिसतो, पण अड्याळसारख्या खेडेगावातल्या तरुणांनी व्हॉट्सअपचा समाजकार्यासाठी केलेला वापर हा इतर तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।